हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्रोफेसर ट्रेडर्स. जसं की आपण बघितलं मागच्या ॲनालिसिस आपण कसं वर्क झालं होतं. जसं की आपण 27 तारखेला सांगितलं होतं की ट्रेंड लाईन किती इम्पॉर्टंट राहणार आहे मार्केटमध्ये. सेम त्याच पद्धतीने ट्रेंड लाईनचं वर्क केलेलं आहे मार्केटनी. एक कंटिन्युअल अपसाईड मूव्हमेंट आपल्याला बघायला भेटली होती. ज्यानं कोणी मागचे व्हिडिओ बघितले नसतील त्यानं मागचा व्हिडिओ बघा. मग तुम्हाला समजून जाईल की आपल्या ॲनालिसिस किती पद्धतीने ॲक्युरेट वर्क होते. जसं की आता बघितलं तर आपल्या जे हे जे लेव्हल्स आहे, या लेव्हल्स आपल्याला कसं ॲनालाइज करायचं, कसे आपण हे करतो. तर त्याच्या अगोदर आपण जे आपलं जे रेग्युलर्स असतंय, आपण जे यूएस मार्केटला फॉलो करतो, तर त्याच पद्धतीने आज आपण यूएस मार्केटचा फॉलो घेतो. डाव हे 34 पॉईंटनी प्लस आहे आणि नेक्स्ट 55 पॉईंटनी प्लस आहे. याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्या मार्केटच्या दोन्ही कॅल्क्युलेशनवर मार्केट आपलं ठरतंय. तर जसं की आपण जर बघितलं तर आपल्याला एक कॉल साईड मोमेंटम बघायला भेटू शकते मुदतीवर. आणि आपल्याला एक पुट साईड जर बघायला भेटलं तर पुट साईडला एक आपल्याला एक स्ट्रॉंग लेवल्स आहे. पुट साईडला बी मार्केट येण्याचा प्रयत्न करू शकतंय. जसं की आपण यूएस मार्केटला बघितलं तर एवढं चांगलं परफॉर्मन्स नाही दिला. आपल्यासाठी 2 लेव्हल्स इम्पॉर्टंट राहणार. इम्पॉर्टंट लेव्हल जर बघितल्या तर आपल्याला एक कॉल साईडचे जे इम्पॉर्टंट लेव्हल्स आहे 24,174 हे जे लेव्हल आपल्यासाठी हे जर लेव्हल्स वरती साईडला असले तर मार्केट इथून कॉल साईडला मोमेंटम मारू शकते. जर मार्केट या लेव्हलच्या खाली असलं आणि मार्केटची ओपनिंग ह्याच लेव्हलवर झाली पुढं ह्या लेव्हलच्या खाली जर ओपनिंग झाली तर आपण एक कॉल साईड मोमेंटमचा वेट करणार. जसं की हे लेव्हल पोहोचतं आपण कॉल साईड मोमेंटम ट्राय नाही करणार. आणि जसं की जर ह्या लेव्हलचं जर खाली जर मार्केट ओपन होऊन ह्याच लेव्हलवर इथं पुढं असलं आणि जर मार्केट इथून कॉल साईड न जाता 2-3 कॅन्डल जर निगेटिव्ह असल्या तर आपण कंटिन्युअली एक पुट साईडचा ट्रेड कॅरी करू शकतो. जर कॉल साईडला जायचं असलं तर ही लेवल्स ब्रेक करणं इम्पॉर्टन्स आहे. आणि जर पुट साईडला जर बघितलं तर पुट साईडला जर आपल्याला ही लेवल्स ह्याच लेवलच्या खाली आपल्याला एक पुट साईड मोमेंटम बघायला भेटू शकते. आणि एक सेकंड जर झालं तर मार्केटने जर ह्या लेवलच्या जर आसपास असलं मार्केट जर ही लेवल्स जर ब्रेक नसली होत तर आपण एक कॉल साईड मोमेंटमला बघू शकतो. जसं की हे एक ही लेवल्स दोन्ही साईडला वर्क होणार आहे. त्याच्यामुळे हे लेवल्स तुम्ही इम्पॉर्टन्स आहेत आपल्यासाठी. जर मार्केट ह्या लेवल्सला आलं, या लेवल्सहून जर मार्केटनी जर एक सिम्पली फॉर्म बनविला, एक कॉल साईड मोमेंटम आपल्याला बघायला भेटू शकते. जर मार्केट ह्या लेवलच्या जर खाली झालं तर मार्केटला एक कंटिन्युअली ही लेवल्स एक ब्रेक करणं, ह्या लेवल्स लो मार्केटला येणं म्हणजे पॉसिबिलिटी आहे की मार्केट ह्या लेवलला आल्याच्या नंतरही मार्केट डाऊन जाऊ शकते. नाहीतर इथूनच रिव्हर्सल पॅटर्न फॉर्म होऊ शकते. कारण की ह्या जे लेव्हल्स आहेत, ह्या लेव्हल्स खूप इम्पॉर्टन्स आहेत मार्केटमध्ये. वेट करायची. ह्या लेव्हल्सला किंवा मार्केटनं आपण जर इथे एंट्री घेतली तर फर्स्ट फर्स्ट जे टार्गेट आपलं हे राहणार. जर ह्याच्या खाली राहिलं तर मग कंटिन्युअसली आपण सेल मोमेंटममध्ये येण्याचा प्रयत्न होणार. आणि एक सिम्पली सांगून देतो, एक एम पॅटर्न इथं फॉर्म होऊ शकते. तर आपण इथं बघितलं तर आपण 1 मध्ये बघू. जसं की आपल्याला सिम्पली एक एम पॅटर्न बघायला भेटू शकते. एक एम पॅटर्न आपल्याला इथं बघायला भेटू शकते. जर मार्केटने एक टोटल निगेटिव्ह पॅटर्न जर क्लिअर केलं तर त्यासाठी आपल्याला जे लेव्हल्स मी सांगितलं हे लेव्हल्स खूप इम्पॉर्टंट याच्यावरच आपण उद्या काम करणार. याच्या व्यतिरिक्त आपण कोणत्याही लेव्हलवर काम नाही करणार. जर मार्केट जर फ्लॅट ओपनिंग झाली तर फ्लॅट ओपनिंगसाठी पण सांगून देतो. जर हे 2 साइडचे लेव्हल्स आहेत आपल्यासाठी. जे ही लेव्हल्स आहे, ह्या लेव्हलच्या जर वरती मार्केट असलं तर एक ऑफसेट अमाउंट आपल्याला डबल बघायला भेटू शकते. जर मार्केट ह्या लेव्हलच्या जर खाली असलं, जर एकदम फ्लॅट ओपनिंगमध्ये आणि ह्याच लेव्हलच्या जर खाली असलं, तर आपण एक छोटासा एक पुट साइड ट्रेड करून एक कॉल साइड मोमेंटम बघायला भेटू शकते आपल्याला. हे दोन्ही आपण लेव्हल्स मार्क करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला समजेल की मार्केटचे लेव्हल्स आपल्याला कशा काढलात, आपण कशा पद्धतीने मार्केटला अॅनालाइज केलंय, हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट राहू शकते. हे मार्किंग करून घ्या जेणेकरून तुम्हाला ट्रेड घेणं सोपं होईल. जर बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये आपण आपल्या अॅनालिसिस ॲक्युरेट पद्धतीने वर्क झालेलं आहे. आणि जर मार्केटला बघितलं तर आपण मार्केटची ट्रेंड लाईन वाढली होती.
एकदम सिम्पली ट्रेंड लाईन होते आपली आणि त्याच पद्धतीने मार्केटने रिसोर्सेस बी घेतलेले आहेत. आता जर बँक निफ्टी जर बघायला झालं तर बँक निफ्टी एक कंडिशनल बॉक्स साईजमध्ये येण्याचा प्रयत्न करायली. तर याच्यात आपण बघितलं तर बॉक्स साईज आहे, पण ह्याच्यात आपल्याला एक किती मोठा बॉक्स आहे याच्यात आपल्याला समजून जायला पाहिजे. कारण ह्याच्यात एक लगभग 1000 ते 1500 पॉईंटचा बॉक्स आहे. तर आपल्याला हे एक लेव्हल्स निघून येतील मार्केटला कसे वर्क करायचं. जर या मार्केट आता ह्या दोन्ही लेवल समाजात आहे, तर हे लेवल समाजात आहेत आपल्याला एक प्रॉपर एक ट्रेड कसा घ्यायचा हे आपल्याला मी सांगतो. ओके. बँक निफ्टी जर बघितलं, बँक निफ्टी एक आपल्याला एक प्रॉपर प्रॉपर लेव्हल्स नाहीये, पण प्रॉपर लेव्हल्समध्ये आहे. त्याच्यासाठी आपण एक सिम्पली 2 लाईन्स सोडलेल्या आहेत. त्या दोन्ही लाईन्स म्हणजे आपल्याला एक प्रॉपर ट्रेड घेण्यासाठी एक्झिक्यूट होणारे आहेत. जर सिम्पली जर बघितलं तर मार्केटचा एक आता जर बघितलं आपण मार्केट्समध्ये कसं कसं ट्रेड करण्यात येऊ शकते. जर मार्केटने जर हे जे लेवल्स ब्रेक केली, हे जे लेवल्स जे आहे, जी मार्केटची आजची क्लोजिंग होती, तर आजची जी क्लोजिंग झाली तर क्लोजिंग जर क्लोज झाली उद्याच्या साईडला, जर आपण एक प्रॉपर एक फुट साईड ट्रेड करू करू शकतो. पण एक्झिलेट आपल्या खालून एक रेजिस्टन्स बघायला भेटू शकते. तर आपण ह्या ह्या लेवलला आपल्याला एक कॉल साईड मोमेंटम बघायला भेटू शकते. जसं की या आपण लेवल्सून बघितलं होतं आणि मागच्या साईडने आपल्याला जे बघायला भेटतं, आपल्याला एक प्रॉपर सपोर्ट जे आहे ते आपल्याला ह्या लेवल्सून बघायला भेटतंय. आणि त्याच पद्धतीने एक्झॅक्टली जर मार्केट जर ह्या लेवल्सून आपल्याला जर पुट कॅरी करायचं असलं, तर आपल्याला एक्झॅक्ट ह्याच लेवलपासून आपल्याला पुट कॅरी करून एक सिम्पली ट्रोलिंग स्टॉप लॉस सोबत आपण एक स्टॉप लॉस म्हणजे एक ट्रेडमध्ये थांबू शकतो. जर आपल्यासाठी कॉल सेट जी मोमेंटम आहे, तर कॉल सेट जी मोमेंटम आहे, हीच एक लेव्हल्स आपल्याला एक कॉल सेट मोमेंटम आहे. आणि जर ह्या ज्या लेव्हलच्या वरती असलं मार्केट, आपण त्याच्यानंतर आपण कॉल सेटला जाणार. एक्झॅक्टली जर बघितलं तर मार्केट एक कॉल सेट मोमेंटमचा ट्राय करणार. तर आपण जर बघितलं तर मार्केट ही जी लेव्हल्स आहे, ह्या लेव्हल्स आपल्यासाठी इम्पॉर्टन्स लेव्हल्स आहेत या दोन्हीही. कारण ह्या दोन्ही लेव्हल्सवर आपल्याला वर्क करायचं आहे. जर वर्किंग जर बघितलं तर मार्केटला ही जी लेव्हल्स आहे, हे लेव्हल्स जर ब्रेक झाली तर आपण कंटिन्यूअसली अपसाईड मोमेंटम जाऊन ते 53,400 53,050 ह्या लेव्हलला आपण टच करतो. जर ही लेव्हल जर ब्रेक झाली तर आपण कंटिन्यूअसली एक अपसाईड मोमेंट आपल्याला बघायला भेटू शकते. आणि जर मार्केटला जर डाऊन साईडला झालं तर डाऊन साईडला ही एक लेव्हल्स आहे. ह्याच लेव्हलपासून आपल्याला एक मार्केट जे की 51,900 हे जे लेवल लोक मार्केट कंटिन्यूअसली फ्लॉ होऊ शकते. जर मार्केटने जर साइडवेज ओपनिंग दिली आणि एकदम फ्लॅट ओपनिंग जर झाली, तर मार्केटला आपल्याला एक छोटासा एक रिट्रेसमेंट बघायला भेटू शकते. एक पुट साइड ट्रेड आपल्याला बघायला भेटू शकते, जे की आपलं स्मॉल पुट साइड ट्रेड आपल्याला इथं कॅरी करायचा, जे की आपल्याला एक इझिली आपल्याला इथून एक 50 ते 100 जसं की 200 पॉईंट आपल्याला 150 पॉईंट आपल्याला बघायला भेटू शकते इथं डाऊन साईडला. जर बघितलं तर इथून एक आपल्याला कॉल साईड मोमेंटम बघण्यात येऊ शकते. हे प्रॉपर लेवल्स तुम्ही मार्क करून घ्या, जेणेकरून तुम्हाला एक समजून जाईल की तुम्हाला कसे ट्रेड केले जाऊ शकतात, तुम्ही कसे ट्रेड घेऊ शकता. हे लेवल्स तुम्हाला मार्क करून देतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्याला कोणत्या लेवलचं काय करायचं आहे.
आणि हे जे आहे ना, हे एक प्रॉपर म्हणजे गॅप अपचं गॅप अप झाल्याच्या नंतर हे दोन्ही आपल्याला वर्क होताना बघू शकतात. आणि जर मार्केट एकदम फ्लॅट ओपनिंग जर झाली, तर फ्लॅट ओपनिंगमध्ये जर मार्केटनी मार्केट हे लेवल जर ब्रेक करत असलं, तर आपण कॉल साइड मोमेंटम कॅरी करून एक नेक्स्ट डेला आपण ठेवू शकतो. हे बी तुम्ही लक्षात घ्या. आता जर हे लेवल्स जर प्रॉपर तुम्हाला समजल्या, तर तुम्ही एक प्रॉपर ट्रेड घेऊ शकता. जसं की आपण या दोन्ही एक्झॅक्ट लेवल्स मार्क केलेले आहेत आपण. ठीक आहे. जर आपलं फ्लॅट ओपनिंग झाली, तर फ्लॅट ओपनिंगमध्ये मी तुम्हाला सांगतो, एक सिम्पली फ्लॅट ओपनिंग जर बघितलं, आपल्याला एक जर मार्केट एकदम ॲक्युरेट ह्याच पॉइंटला जर ओपन झालं आणि जर मार्केट जर ह्या लेवलचं जर खाली निघलं, तर आपण एक छोटासा एक पुट साइड ट्रेड कॅरी करू शकतो. आणि जर मार्केट याच्यावरतीच राहिलं, तर पण एक इझिली आपण एक कॉल साइड मोमेंट आपल्याला कॅरी करता येईल. हे दोन्ही तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा. जरी आता मी तुम्हाला एक पॉईंट सांगून देतो, त्यावर तुम्हाला पॉईंट म्हणजे 52,510 52,510 याच्या जर वरती मार्केट निघलं, तर आपण एक वरती कॉल साईडला आपल्याला इझिली 100 ते 200 पॉईंट 200 पॉईंटची मुवमेंट आपल्याला कॅच होण्याचं बघू शकतात. आणि जर पुट साईडला जर बघितलं, तर पुट साईडला 52,480 ही लेवल्स आपल्याला पुट साईडला घेऊन जाईल. तर त्यासाठी आपण हे दोन्ही लेवल्स तुम्हाला इम्पॉर्टन्स आहे, दोन्ही लेवल्स काम करा. आणि जे टॉप लॉस आहे, ते टॉप लॉस मिनिमम 20 पॉईंटचा ठेवा. जेणेकरून आपल्याला एक प्रॉपर ट्रेड घेणं समजून जाईल. जेणेकरून आपल्याला एक मोठा लॉस होण्यापेक्षा होऊ शकतं. आपण जर ह्या लेव्हलवर बाय केलं, तर आपल्याला हे खालची लेव्हलचा खालचा आपला टॉप लॉस राहील. आणि आपण जर पुट साईडला हा लेव्हलवर बाय केलं, तर आपला हा लेव्हलचा टॉप लॉस नाही. हे दोन्ही आपल्याला एकदम सिम्पली आणि सोपं व्हायचं आपण सांगितलेलं आहे मार्केटला उद्या कसं करायचं, काय करायचं हे आपल्याला एकदम ॲक्युरेटपणे आपल्याला लेव्हल्सनी आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्ही ह्या लेव्हल्सचं काम करा, ॲक्च्युअली तुम्हाला प्रॉफिटमध्ये राहता तुम्ही. थँक्स फॉर वॉचिंग.